हे सर्व कागदपत्र केवळ साराच्या स्वतःच्या प्रकल्पासाठी सरकारी परवानग्या पीएमआरडीए आणि पीसीएमसी च्या आहेत. दुसरी गोष्ट आहे देय बँक व्यवहाराचा पुरावा नाही. म्हणजे ज्यावेळेस मी एखादं काम एखाद्या मोठ्या एजन्सीकडनं 200 कोटीचं काम आहे आणि मी त्याला 50 कोटीचं काम करतो, त्यावेळेस लिगली डॉक्युमेंट्स एक सबलेटचं टेंडर करून घेतो, अग्रीमेंट करून घेतो आणि त्याची लायबिलिटी माझ्यावर येते, त्याची जी काय हे पूर्ण माझ्यावर येतं, डीएलसी पिरियड वगैरे जो असतो तो सर्व माझ्या एजन्सीवर येतो. तर त्या पद्धतीने किंवा ज्या वेळेस मेन एजन्सीवर चेक निघतो, पेमेंट निघतं, त्यावेळेस त्यांना त्यांचा टीडीएस वगैरे कट करून जे काय आपले सरकारी जे निकष आहेत त्याच्यात बसून त्यांना पेमेंट पुढच्या पार्टीला पेमेंट दिलं जातं. तसं तर देय बँक व्यवहाराचा पुरावा एकही नाही. साराने केएचला पैसे दिल्याचा एकही देय बँक हस्तांतरण धनादेश किंवा पावती नाही. वैध उपकंत्राट संबंधात देयकाचा पुरावा अत्यावश्यक असतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला ते डॉक्युमेंट्स त्यांना द्यायचे होते त्याच्यामध्ये ते गरजेचं असताना कुठलीही शहानिशा न करता ते डॉक्युमेंट्स जोडून घेतले त्यांनी आणि त्यांना ते टेंडर पास केलं. तिसरं आहे सर्व सारा कागदपत्र केवळ सरकारी परवानगी आहे. सर्व पानांवर स्वाक्षरी अप्रामाणिक. साराकडून केएचला पूर्णतः प्रमाण कुठलंही कंप्लिशन सर्टिफिकेट सारा या कंपनीने केएचला दिलेलं नाही. कुठल्याही कामाचं म्हणजे कामच केलं नाही तर कंप्लिशन सर्टिफिकेट द्यायचा काही संबंध नाही. टीपीपी प्रमाणपत्र नील दर्शवते. भौगोलिक विसंगती तर आहेच. केएच सारा म्हणजे टोटल तुम्हाला दिलेला आहे. मला ह्याच्यामध्ये जास्त वेळ घालवायचा नाही, ते पूर्ण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मागच्या 5 वर्षाचा पूर्ण ऑडिट केएच कन्स्ट्रक्शनचं ह्याच्यामध्ये दिलं हा कागदपत्रामध्ये. तर ह्याच्यामध्ये एकाही ठिकाणी साराचा उल्लेख नाही. साराला पेमेंट दिलेलं किंवा साराकडून आलेलं एकाही 5 जवळपास मला वाटतंय 17-18 पासून 22-23 पर्यंत टोटल आम्ही हे ऑडिटचं हे घेतलेलं, त्याच्यामध्ये एकाही ठिकाणी साराचा उल्लेख कुठं नाही. हे सगळे फेक डॉक्युमेंट्स आहेत. हे नाही त्यासाठी जोडले हे फेक डॉक्युमेंट्स. तर त्या टेंडरला इलिजिबल होण्यासाठी 156 कोटीला पात्र होण्यासाठी त्यांनी हे डॉक्युमेंट जोडले आणि ह्या फेक डॉक्युमेंट्सवर त्यांनी ते 156 कोटीचं काम घेतलं. आणि हे फेक डॉक्युमेंट्स अधिकाऱ्यांना माहित असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे काय जिम्मेदार अधिकारी आहेत, मी त्यांच्याशी फोनवर चर्चा केली, काय जणांचे कॉल रेकॉर्ड आहेत माझ्याकडे, पण मला त्यांना घरी बसवायचं नाही म्हणून मी काय तुम्हाला देत नाही. पण पूर्ण राजकीय दबावापोटी हे टेंडर पास करायला लावलं. 100% राजकीय दबावापोटी हे टेंडर पास करायला लावलं. हा विषय झाला हा नगर उत्थानचा केएचने केलेला. सगळ्यात महत्वाचा विषय काय आणि गंभीर विषय काय तर ह्याच केएच कन्स्ट्रक्शनला 436 कोटीचं काम देण्याचा घाट परत ह्या तत्कालीन आमदारांनी लावला. काय कारण आहे याचं? जर एखाद्या एजन्सीची कॅपॅसिटी 150 कोटीचं काम करण्याची नसेल रोडचं, तर ती एजन्सी आज 2 वर्षापासून नगर उत्थानचं काम फंड्स उपलब्ध नाहीत म्हणून सोडून गेली. ती एजन्सी 431 कोटीचं काम कसं करू शकते? तेही फ्रॉड कागदपत्राच्या आधारावर ज्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे किंवा ज्याची पात्रता झालेली आहे त्याला तुम्ही काम कसं देऊ शकता? कारण हा 436 कोटीचं परत त्यांना जर काम मिळत असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये ते काम आम्ही केएच कन्स्ट्रक्शनला मिळवून देणार नाही. आणि हा प्रति सुदैवानं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की हा महाराष्ट्र राज्याचे एकदम सक्रिय म्हणजे बाबा आतापर्यंत त्यांच्यावर कधीच कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही असे देवेंद्रजी फडणवीस साहेब ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं सुदैवानं त्यांचं एक श्रद्धास्थान किंवा कुलदैवत आहे तुळजाभवानी आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री नगर विकास मंत्री, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचंही कुलदैवत तुळजाभवानी आहे. आणि आम्ही तिघांनाही प्रत्यक्षात जाऊन भेटणार आहोत. त्यांची वेळ आम्ही मागितलेली आहे. त्यांना आम्ही हे फॅक्सही केलेले आहे. हे सगळे फेक डॉक्युमेंट जे आहेत हे आम्ही त्यांना फॅक्स केलेले आहेत. आणि वेळ आली तर गावाचे सगळे सुशिक्षित नागरिक घेऊन पुजारी घेऊन आम्ही ह्या तिघांनाही भेटायला जाणार आहे आणि त्यांच्यासमोर हे संपूर्ण आमचं जे घराणं आहे ते मांडणार आहेत. कारण हा विषय एखाद्या कामाचा किंवा एका टेंडरचा नाही, तर हा विषय महाराष्ट्राच्या येणाऱ्या महाराष्ट्रातून देशातून येणाऱ्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांच्या श्रद्धेचा विषय. आज जर एखादी एजन्सी 100 कोटी 150 कोटीचं काम करू शकत नसेल फंडच्या उपलब्धतेनुसार, तर ते 431 कोटीचं काम कसं करू शकेल? आणि काम अशा भौगोलिक परिस्थितीमध्ये सर की तिथं उद्या कुठलीही दुर्घटना होऊ शकते.
आमची एकच मागणी आहे आमदारांना, तुम्ही टाइम बॉन्ड ठेवा. फंड्स उपलब्ध झाल्यानंतरच काम चालू करा आणि जेवढे फंड्स उपलब्ध होतील त्या फंड्स नुसारच ते काम पूर्ण झालं पाहिजे. आज जर 1.5 वर्ष 2 वर्ष झाले काम थांबलेलं आहे, आता हे काय का प्राइस एक्सप्लेशन घेणार. हा प्राइस एक्सप्लेशन त्या चालू भावामध्ये आणि ह्या चालू भावामध्ये आज जवळपास 20% फरक आहे. वाढीव